शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराच्या खबरबातमध्ये नेप्ती नाका येथील अमरधाम परिसरातील दुकानाच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर छापा टाकत कोतवाली पोलिसांनी 21,000 रुपये किमतीची दारू जप्त केली आहे। ही कारवाई पोलिसांनी बुधवारी केली। या प्रकरणी रणजित संतन बैठा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस नाईक संगीता बडे करत आहेत। लोकसभा पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या अहमदनगर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त उपायुक्तांच्या बदल्या झाल्या। त्यांच्या जागी नवीन अधिकारी आले। नगर सचिव विभागाच्या आदेशानुसार आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी काल अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्तांकडे विविध विभागाचा पदभार सोपविला आहे। नव्याने हजर झालेले अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे रेकॉर्ड विभाग, क्रीडा व सांस्कृतिक विभाग, महानगरपालिका शिक्षण मंडळ, वसुली मार्केट रिव्हिजन, रजिस्टर नोंदणी विभाग, प्रोटोकॉल, माहिती सुविधा केंद्र, पाणी पुरवठा विभाग, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे, स्टोअर विभाग, आर्केट विभाग, ऑडिट विभाग, जकात विभाग, कोर्ट विभाग, कामगार विभाग, इलेक्ट्रिक विभाग, LBT विभाग, प्रसिद्ध विभाग, आरोग्य वैद्यकीय विभाग, उद्यान विभाग, विवाह नोंदणी विभाग, मोटार व्हेइकल विभाग, अग्निशमक विभाग आदी कामकाज सोपविण्यात आले आहे। नागापूर MIDCतील एका कारखान्यात काम करत असलेल्या कर्मचाऱ्याचे हातपाय बांधून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे। दरम्यान पोलिसांनी कारखान्यात शोध मोहीम राबवित कर्मचाऱ्याची दुपारी 3 वाजेच्या सुमारास सुटका केली। या मागील कारण समजू शकले नाही। या प्रकरणी MIDC पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। दीपक अंकुश जावळे असे कर्मचाऱ्याचे नाव आहे। किरकोळ वादातून एकावर कुऱ्हाडीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। ही घटना बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास भिस्तबाग चौक परिसरात घडली। या प्रकरणी 5 जणांविरोधात गुरुवारी तोफखाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोनू जोशी, मोनू जोशी, अभि कर्डिले, सागर गानार, अजय बाबर अशा 5 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत वैष्णवी शिवाजी रोकडे यांनी फिर्याद दिली आहे। अहमदनगर येथील रेल्वे स्टेशन परिसरातील पुलाजवळील झाडाखाली थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे 30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले। ही घटना मंगळवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत नसीर खलील शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते समूहात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।